जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या घडीला एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण या व्हिडिओमध्ये सांगत आहोत. ती म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पेशल एक्झामचा टाइम टेबल पब्लिश करून देण्यात आलेला आहे. तर ही नेमकी स्पेशल एक्झाम कोणासाठी आहे, ही परीक्षा कोण देऊ शकतं आणि परीक्षा कुठे होणार आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर पुणे विद्यापीठाने जे काही परीक्षा वेळापत्रक जाहीर केलं त्यामध्ये कॉमर्स, त्याच्यानंतर मॅनेजमेंट, सायन्स आणि इंजिनिअरिंग अशा 4 अभ्यासक्रमाचे परीक्षा स्पेशल एक्झामचं वेळापत्रक जाहीर करून दिलेलं आहे. ही स्पेशल एक्झाम कधीपासून सुरुवात होत आहे, त्याची परीक्षा सेंटर कुठे आहे याची माहिती आपण बघूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला हे टाइम टेबल कुठे बघता येतील त्याची माहिती जाणून घेऊ. स्पेशल एक्झामचं टाइम टेबल बघण्यासाठी तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे तुम्हाला एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे स्टुडंट सेक्शनमध्ये 2 नंबरला टाइम टेबल दिसेल, तिथे क्लिक करा. तुमच्या मोबाईलचा जो काही मोड आहे तो डेस्कटॉप मोड सिलेक्ट करा. इथे शेवटी बघा तुम्हाला दिसेल फॅकल्टी एक्झाम स्पेशल एक्झाम मार्च-एप्रिल 2024 या फॅकल्टीवर क्लिक केल्यानंतर इथे कॉमर्सचं तुम्हाला टाइम टेबल बघायला भेटेल. त्यानंतर इथे सायन्सचं टाइम टेबल बघायला भेटेल. त्यानंतर इंजिनिअरिंगचं टाइम टेबल बघायला भेटेल आणि इकडे मॅनेजमेंटचं पण टाइम टेबल बघायला भेटेल. हे 4ही टाइम टेबल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्येच काय केलेलं आहे, शेअर करून दिलेले आहे. तुम्ही ते देखील टाइम टेबल बघू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये इथे आपण सर्व टाइम टेबल हे दिलेले आहेत. आता आपण सुरुवात करूया की कॉमर्स फॅकल्टीच्या स्पेशल एक्झामबाबत. पण सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती देतो की विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही टाइम टेबल आहे स्पेशल एक्झाम ही नेमकी कोण देऊ शकतं, की ज्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाच्या परीक्षेबरोबर इतर काही पुणे विद्यापीठाअंतर्गतल्या उपक्रमामध्ये सहभाग होता, तसेच काहींची स्पर्धा परीक्षा होती जसं की MPSC, UPSC, काही बँकिंगच्या परीक्षा किंवा काही विद्यार्थ्यांच्या गव्हर्नमेंट परीक्षा जसं की GDCAची परीक्षा असेल किंवा अन्य कोणत्या परीक्षा असल्याकारणामुळं, म्हणजे दोन्हीही एक्झाम पुणे विद्यापीठाची परीक्षा आणि इतर एक्झाम या दोन्ही एकत्रित आल्या कारणामुळं तुम्हाला दोन्हीपैकी एक परीक्षा द्यायची होती. जसं की एखादा विद्यार्थी MCOMला होता आणि त्याचा MCOM बरोबर GDCAचा पेपर होता, तर याच कारणास्तव त्यांनी काय केलेलं होतं की पुणे विद्यापीठाचे पेपर न देता GDCAचे पेपर दिले आणि आता पुणे विद्यापीठाच्या पेपर देण्यासाठी स्पेशल एक्झामचा फॉर्म त्यांनी भरलेला होता. तर ही परीक्षा कोणासाठी आहे हे तुम्हाला समजलंच असेल की ज्या विद्यार्थ्यांच्या पुणे विद्यापीठाच्या पेपरच्या वेळेस ऑदर अभ्यासक्रमाच्या म्हणजेच ऑदर स्पर्धा परीक्षा असल्याकारणामुळं त्यांना पुणे विद्यापीठाची परीक्षा देता आली नाही आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशल एक्झामचा फॉर्म भरलेला होता याच विद्यार्थ्यांसाठी ही स्पेशल एक्झाम घेतली जाणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे की परीक्षा कुठे होणार आहे, तर याच्यामध्ये फॅकल्टीनुसार तुमचे सेंटर पण देण्यात आलेले आहे. तर ही परीक्षा एका सेंट्रलाइज ठिकाणी घेतली जाणार आहे, ज्यामध्ये पुण्यामधलं बाबूरावजी घोलप कॉलेज जे काही सांगवीला आहे त्या ठिकाणी होणार आहे. नगरमधलं अहमदनगर कॉलेज अहमदनगर या ठिकाणी होणार आहे. तर नाशिकचे जे काही पेपर आहे ते VN नाईक कॉलेज नाशिक या ठिकाणी होणार आहे. आपण त्या फॅकल्टीनुसार ते टाइम टेबल आपण या ठिकाणी बघणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण जे काही टाइम टेबल बघणार आहे ते कॉमर्सचं टाइम टेबल बघणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला SY BCom, TY BCom, TY BBA, SY BBA IB, SY BBA, MCOM 2019 आणि 2023 पॅटर्न यांचे देखील टाइम टेबल जारी करून देण्यात आलेले आहे. तर या परीक्षा 5 जुलै 2024 पासून सकाळी 10 ते 12:30 आणि दुपारी 2 ते 4:30 या वेळेमध्ये होणार आहेत. MCOMचे जे काही पेपर आहे ते सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 2 ते 5 या टायमिंगमध्ये होणार आहे. यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की इथे त्यांनी परत एक नोट दिलेली आहे की MCOM 2015चे एक्सटर्नल जे स्टुडंट आहे ते तुमच्या MCOM 2019च्या इक्वॅलन्सनुसार पेपर देतील. पुण्यामधले पेपर बाबूरावजी घोलप कॉलेज सांगवी या ठिकाणी होतील. नगर जिल्ह्याचे पेपर अहमदनगर कॉलेज स्टेशन रोड अहमदनगर इथे होतील. तर नाशिकचे जे काही पेपर आहे ते VN नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक कॅनडा कॉर्नर या ठिकाणी ते पेपर होणार आहे. तर हे झालं कॉमर्सचं टाइम टेबल. आता आपणाला BSCचं टाइम टेबल बघायला भेटेल. तर यामध्ये तुम्हाला BSCचे 2019 पॅटर्नचे जे काही विद्यार्थी आहेत, ज्यामध्ये सेकंड इयर आणि थर्ड इयरचे विद्यार्थी आहेत, तर त्यांचे पेपर या ठिकाणी दाखवलेले आहे. त्यानंतर BSC कम्प्युटर सायन्सचे देखील पेपर या ठिकाणी दाखवलेले आहे, ज्यामध्ये सेकंड इयर, थर्ड सेम आणि फोर्थ सेमचे पेपर आहे. हे पेपर 10 जुलै 2024
ते 13 जुलै 2024 दरम्यान होणार आहे. काही पेपर हे जसं 13 जुलै, 15 जुलै, 19 जुलै, 20, 22, 23, 18 अशा पद्धतीने 23 जुलैपर्यंत देखील हे पेपर चालणार आहे. यामध्ये टाईम 2 ते 4 दाखवलेला आहे. तर सकाळ शिफ्टचा जो टाईम आहे तो 10 ते 12 या टाईम स्लॉटमध्ये दाखवलेला आहे. हे देखील पेपर तुम्हाला मगाशी सांगितलेल्या सेंटरवरतीच होणार आहे. पुणे शहरातले बाबूरावजी घोलप कॉलेज सांगवी तालुका हवेली या ठिकाणी होईल. अहमदनगर कॉलेजचे पेपर अहमदनगर डिस्ट्रिक्टमधले पेपर अहमदनगर कॉलेज या ठिकाणी होतील. तर नाशिक डिस्ट्रिक्टचे पेपर VN नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज जे काही आहे, जे आपल्या कॅनडा कॉर्नर नाशिक रोड किंवा शरणपूर रोड या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणी ते होणार आहे. इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्ये तुमचं FE 2019 पॅटर्न, SE TE BE 2019 पॅटर्नचे पेपर आहेत. त्यानंतर ME कम्प्युटरचे 2017 पॅटर्नचे देखील पेपर आहे. हे पेपर पण 10 जुलै 2024 पासून ते 16 जुलै 2024पर्यंत होणार आहे. यामध्ये देखील नाशिकचे पेपर हे VN नाईक शिक्षण प्रसारक संस्था या ठिकाणी होणार आहे. नगरचे पेपर अहमदनगर कॉलेज अहमदनगर ठिकाणी होतील. तर पुण्यातले पेपर इथं बाबूरावजी घोलप कॉलेज सांगवी या ठिकाणी होणार आहे. आणि इथे त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही स्टुडंट्स आहेत त्यांनी अपडेटेड इक्वॅलन्स काय केले पाहिजे, चेक केले पाहिजे. हे देखील पेपर तुमचे एकाच शिफ्टमध्ये होणार आहे. सर्व पेपर सकाळी 10 ते 12:30 या एकाच शिफ्टमध्ये होणार आहेत. तर मॅनेजमेंट फॅकल्टीचे जे काही अभ्यासक्रम आहे त्यामध्ये MBA रिवाईज 2019 पॅटर्न, MCA 2020 पॅटर्न आणि इथे एक SY BCom कॉमर्सचा दाखवलेला आहे, जो कॉमर्सच्या अभ्यासक्रमामध्ये हा पेपर दाखवलेला नाही. तर तो पेपरचा टाईम टेबल या ठिकाणी दाखवलेला आहे. तो पेपर 10 जुलै 2024ला होणार आहे. बाकीचे पेपर 10 जुलै आणि 11 जुलैला होणार आहे. काही पेपर सकाळी 10 ते 12:30 या वेळेत होतील, तर काही पेपर 2 ते 4:30 या वेळेमध्ये होणार आहे. यामध्ये फक्त प्लेस ऑफ एक्झामिनेशन पुणे डिस्ट्रिक्टचं बाबूरावजी घोलप कॉलेज सांगवी हे सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने इथे तुम्हाला चारही अभ्यासक्रमाचे म्हणजे कॉमर्स, सायन्स, नंतर इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट अशा चारही अभ्यासक्रमाचे स्पेशल एक्झामचं टाईम टेबल दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची एक बाब आहे की तुमच्या स्पेशल एक्झामबाबत कुणाकुणाचे नावं इलिजिबल आहे. तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल एक्झाम द्यायची असेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाशी संपर्क साधायला लावलेला होता आणि कॉलेजकडून त्यांना माहिती विद्यापीठाला पाठवायला लावलेली होती. तर अशा ज्या कॉलेजनी माहिती विद्यापीठाला पाठवली तर त्या विद्यार्थ्यांची लिस्ट त्या कॉलेजच्या लॉगिनला तुम्हाला बघायला भेटेल. माझ्याकडे एक एक्सेल शीट आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. बघा, माझ्याकडे एका विद्यार्थ्याचा डेटा होता ज्यामध्ये त्याने रिमार्क दिलेला होता की माझी GDCAची पेपर असल्या कारणामुळे मला MCOMचा पेपर देता आला नाही. इथे तो मास्टर ऑफ कॉमर्सला विद्यार्थी होता. त्याचा PRA नंबर दिलेला आहे, त्याचा एक्झाम सीट नंबर दिलेला आहे, त्या स्टुडंटचं नेम दिलेलं आहे. त्याच्यानंतर तो कोणत्या कारणास्तव री एक्झाम देत आहे तर त्याचा रिमार्क GDCA एक्झाम आलेला आहे. मदर्स नेम आहे, कॉलेजचा पण कोड आहे, इन्स्टिट्यूशनचं नेम आहे, इयर दाखवलं आहे, सेमिस्टर दाखवलेले आहे, सब्जेक्ट कोड कोणता आहे, म्हणजे कोणकोणत्या सब्जेक्टचे पेपर त्याचे ओव्हरलॅप होत आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याचा पेपर कधी होणार आहे, जसं 5, 7 आणि 6/7 म्हणजे 5 जुलै आणि 6 जुलैला पेपर 10 ते 1 टायमिंगमध्ये होणार आहे. तर ही जी काही PDF एक्सेल शीट आहे ती त्या कॉलेजच्या एक्झामकडे पाठवण्यात आलेली आहे. तर मी विद्यार्थी मित्रांना एक विनंती करेल की ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशल एक्झामसाठीची माहिती आपल्या कॉलेज थ्रू पाठवलेली आहे त्या कॉलेजच्या एक्झाम सेलला कॉन्टॅक्ट करा. तर एक्झाम सेलमध्ये तुम्हाला तुमचे नावाची लिस्ट आणि तुमचा पेपर कधी होणार आहे याची माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे. तर अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क साधा आणि परीक्षाबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.